मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण व्ही नेक डिझाईन कटिंग आणि टिचिंग करणार आहे। हा 34 साईज ब्लाउज आहे। असं परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग हवं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। हा आपला ब्लाउजचा कपडा आहे आणि हे आपला अस्तर आहे। अस्तर ओपन बाजू माझ्याकडे आहे। मी कपडा समान करून घेते, त्यासाठी पिना लावून घेतल्या। एकदा कपडा समान झाला की तुम्हाला शोल्डर लाईन आखून घ्यायची आहे। आपण पुढील उंची 15 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते। आणि तुम्ही पुढील उंची नसेल घेतली तर मागील उंची जी घेतली आहे त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे। 16 इंचाला मी 2 ठिकाणी मार्किंग केली आणि ही आपली कमर लाईन झाली। शोल्डर आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे, कारण आपण व्ही नेक कटिंग करणार आहे। आणि मुंढा सुद्धा तुम्हाला सेम 6 इंच घ्यायचा आहे। मुंढा आणि शोल्डर आपण सेम घेतो। अजून एक ठिकाणी मी 6 इंचाला मार्किंग करते, आपली मुंडा लाईन तिरकी नको जायला म्हणून। आणि ही मुंडा लाईन आखून घेतली आणि ही आपली छाती लाईन। तिन्ही लाईन आपल्या आखून झाल्या आहेत आणि ही आपली मुंडा लाईन आहे। इथपर्यंत तुम्हाला समजलंय। पुढील गळा मी 8 इंचाचा घेणार आहे। तुम्हाला जर लहान हवा असेल तर तुम्ही 7.5 इंचाचा सुद्धा घेऊ शकता। शोल्डर पट्टी आपली 2 इंचाची आहे, मी त्यात पाऊण इंच प्लस केलं। 2.25 इंचाची मी शोल्डर पट्टी घेतले आणि शोल्डर मार्किंग ते 8 इंच अशी क्रॉस लाईन आखली। पण क्रॉस लाईनीवर आपल्याला गळा कट नाही करायचा, आपल्याला असा शेप द्यायचा आहे पानासारखा किंवा असा गोल फिरवून शेप द्यायचा। तो शिवल्यानंतर बरोबर व्ही नेक बनतो। ट्रक्स पॉइंट आपला 9.5 आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस करते। 10 इंच मी ट्रक्स पॉइंट घेते। आणि अपेक्स पॉइंट आपला 3.25 आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस केलं। 3.25 इंच अपेक्स पॉइंट घेतला। कमरेवर तुम्हाला 3.25लाच मार्किंग करायची आहे, अर्धा इंच वजा करून। आता आपल्याला कमरेचा ट्रक्स घ्यायचा आहे। तुम्हाला जर ह्याला कप अटॅच करायचे असतील तर ट्रक्स 2.5 इंचाचा घ्यायचा आहे। मी याला कप अटॅच करणार आहे। ह्या ब्लाउज साठी मी कप अटॅच करणार आहे, याला कॅनव्हास कप बोलतात। आणि तुम्हाला हे जर अटॅच करायचे नसतील तर तुम्ही इथं ट्रक्स 2 इंचाचा घेणार आहे। इथपर्यंत क्लिअर आहे। सरळ लाईन आखायचे आणि असा तुम्हाला ट्रकचा शेप द्यायचा आहे। आता आपल्याला मुंढा लाईन आखायची आहे, कारण मुंढा लाईनीवर आपल्याला मार्किंग करायची आहे। मुंढा लाईनीवर तुम्हाला 5.25 इंचाला एक मार्किंग करायची। हे बघा 5.25 4.8 इंच। आणि मुंढा लाईनची मार्किंग आणि ट्रक्स पॉइंट तुम्हाला एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि ह्या लाईनीचा तुम्हाला मध्य काढायचे। मध्य आपण ह्यासाठी काढतो, प्रिन्सेस शेप देणं आपल्याला सोपं होतं। आणि हे बघा मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला शेप ह्या मार्किंग मध्ये आणि नंतर असा गोल पॉइंट मध्ये घ्यायचा आहे। इथला गॅप आपला ट्रक्स मुंढ्या लाईनीवरचा ट्रक्स आपला 1.25 इंचाचा बनला आहे। जर तुम्ही पॅड नसाल लावत तर तुम्हाला अर्धा इंच घ्यायचंय आणि तुम्ही कप अटॅच करणार असाल तर 1.25 इंचाचा ट्रक्स पकडायचा आहे। आपली छाती 34 आहे, ही आपली अप्पर चेस्ट आहे। मी अप्पर चेस्ट प्रमाणे मार्जिनिंग करायला लागले तर 34चा चौथा भाग 8.5 इंच येतो आणि पुढं 2 इंच मी शिलाई मार्जिनिंग घेते। इथपर्यंत क्लिअर आहे। आपण 1.25 इंच इथं मुंडा उतार घेणार आहे। जिथं आपण छाती लाईन आखली आहे तिथून मी 1.25 इंचाला एक सरळ लाईन आखली आणि इथून आपल्याला नवीन मुंडा असा शेप द्यायचा आहे। नवीन मुंड्याचा शेप द्यायचा आहे। आणि तुम्हाला जर ब्लाउज प्रिन्स शेप जोडायला कमी पडत असेल तर तुम्हाला अर्धा इंच वरून असा शेप द्यायचा आहे। कमर आपली 28 आहे। 28चा चौथा 7 इंच येतो, तर मी 7 इंचाला एक मार्किंग करते। आता कमरेचं मार्किंग कशी करायची बघा। 7 इंचाला मार्किंग केली, त्यानंतर आपण कमरेच्या ट्रकसाठी किती घेतलं 2.5 इंच, तर 2.5 इंचाला पण इथं पुढे मार्किंग करायची आहे। आणि आपण छातीची मार्किंग आणि कमरेची मार्किंग अशी सरळ लाईन आखली। पुढे इथं शिलाई मार्जिनिंग किती घेतले 2 इंच, तर कमरेला सुद्धा तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिनिंग घ्यायची आहे। आणि ह्या 2 शिलाई मार्जिनिंग इथं पण सरळ लाईन आखून घ्यायची।
इथंपर्यंत समजलं. आता मागील भाग घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिनिंगच्या साईडला असं ठेवायचं आहे आणि मागील भाग सुद्धा आपल्याला अर्धा इंचाचा शिलाई मार्जिनिंगच्या साईडनं क्रॉस कट करायचा ट्रक्स टाकल्यानंतर. तर हे बघा इथं मी मार्किंग करून घेतली. 1 इंच ते पाऊण इंच वर मार्किंग केले आपल्याला असं क्रॉस अशी लाईन आकायची. आपण हा क्रॉस कट करणार आहे. इथं आपला अपेक्स पॉइंट आहे, ट्रक्स पॉइंट ते अपेक्स पॉइंट इथे आपल्याला कट टाकून घ्यायचं. इथं आपला ट्रक्स येणार आहे. इथं हुक आहे पट्टीकडच्या साईडला अर्धा इंच वर यायचं आहे आणि इथून इकडं सुद्धा क्रॉस तुम्हासनी कट करायचं आहे. इथे एक क्रॉस लाईन आखून घेतली. आता आपलं हे मी ह्या पॅटर्नला काय करणार आहे, एक लेस अटॅच करणार आहे, एक नवीन लुक तयार करणार आहे. तर आपला अपेक्स पॉइंट किती आहे 3.25. तर ट्रक्स पॉइंट पासून मी 3.25 ला एक मार्किंग केली आणि ह्या ठिकाणी मी लेस फिरवणार आहे. हे बघा अशी मी लेस गळ्याच्या बाजूनी तुम्ही सुरुवातीला ब्लाउजवर पाहिलीच असेल अशी, म्हणजे आपण ह्याला कट नाही करणार, फक्त लेस फिरवून पॅटर्न बनवणार आहे. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढील मागील भाग मी कसा कट केला याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. हा कोपऱ्यात जो व्हिडिओ दिसतोय तोच व्हिडिओ आहे. तुम्ही नसेल पाहिला तर पाहू शकता. तो सुद्धा नेक डिझाईन नवीन आहे आणि आपण एक भाग कटिंग केला आहे. आणि हा बघा मी अर्धा इंच जिथं सेप वर घेतला होता तिथून कट केला, म्हणजे अर्धा इंच जास्त कट केलाय. जर आपण ब्लाऊज शिवताना तो जास्त असेल तर आपण कट करून काढू, नसेल तर आपल्याला तो लागणार आहे. तो कपड्यावर राहतं. हे बघा आपला हे आता कपच्या वरून लावायला अजून एक अस्तर असंच कट करून घ्यायचं. आपल्या ब्लाऊजचा कपडा आहे, याच्यावर तुम्हाला असं अस्तर पसरून ठेवायचं आणि पिना लावून परफेक्ट कट करायचं आहे. आपले दोन्ही पीस तुम्हाला परफेक्ट कटिंग करून घ्यायचे आहेत. मी हे कटिंग केलेले पीस आहेत. हे बघा हा कपडा कडक आहे तर ह्याला मी चिपकून नाही घेतलंय, असं पिना लावून परफेक्ट कटिंग केलाय. आता आपण ह्याला बाजूनी शिलाई मारणार आहे. हे बघा ह्या पद्धतीनं किनारी तुम्हाला शिलाई मारायची आहे आणि परफेक्ट कट केल्यामुळे आपल्याला रिपीट कट करायची गरज नाही पडत. पिना काढल्या सगळ्या पिसांना तुम्हाला सेम प्रोसिजर करायची आहे. आता बघा पहिलं आपल्याला हे असं जोडून बघायचं आहे. तर हे पुरतंय तर आपल्याला वरचा भाग कट नाही करायचा आहे. हे बघा हा वर आहे भाग त्याचा, तर मी वरचा कट न करता डायरेक्ट जोडायला घेतले. आता जोडते कसं तुम्ही लक्ष देऊन बघा. प्रिन्सेसचे फक्त ट्रक्स पॉइंट जवळ जोडायला त्रास होतो, बाकी ठिकाणी इझिली जोडता येतो. आणि हा मला परफेक्ट पुरलाय, ना कमी पडलाय ना वाढलाय. तर हा कपड्यावर गोष्ट असते. कपडा जर तुमचा सॉफ्ट असेल तर तो जास्त होतो आणि कपडा जर कडक असेल तर बरोबर पुरतो. त्याच्यानंतर मी दाब शिलाई देऊन घेते. हा फॅन्सी साडीवरचा ब्लाउज आहे त्यामुळे कपडा कडक आहे, साडीमधला नाहीये, त्यामुळं मला हा शिवायला सुद्धा त्रास होत नाहीये. हे बघा इझिली आपण दाब शिलाई सुद्धा देऊन घेतली आहे. आता आपल्याला जिथं आपण अपेक्स पॉइंटला कट टाकला होता तिथं आपल्याला ट्रक्स द्यायचं आहे. आणि हे बघा इथं 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. मी 2 बोटं ठेवली होती. हे बघा आपला पप किती सुंदर बनला आहे. सेम तुम्हाला दुसरा पीस सुद्धा करून घ्यायचा आहे. हे आपण कप वरून लावायसाठी अस्तर कट केलेला आहे. ह्याला सुद्धा तुम्हाला रॉंग आणि राईट किंवा अशी मार्किंग करायचे, दोन्ही एकाच बाजूचे व्हायला नको म्हणून. तर ही माझी पद्धत आहे. मी ह्या पद्धतीनं पिना लावून वेगळं करते, म्हणजे रिपीट काम होत नाही. आणि जसं आपण ब्लाऊजचा जोडून घेतला तसा हे सुद्धा ट्रक्स पॉइंट असं नॉर्मली प्रिन्स सेप जोडायचा आहे, नंतर दाब शिलाई द्यायचे आणि ट्रक्स सुद्धा देऊन घ्यायचा आहे. सेम आपला मागचा पुढचं अस्तर आणि ब्लाऊज तयार आहे. मी अस्तर सरळ ठेवलं, त्याच्यावर ब्लाऊज उलटा ठेवला आणि आता आपल्याला गळ्याच्या बाजूनी शिलाई मारायची. तर इथं आपल्याला गळ्याला पट्टी वगैरे लावायची काही गरज नाहीये. हे दोन्ही पीस असे जोडून झाले की आता आपल्याला हे बघा आता फी सेप कसा इझिली दिसतो. आपण पानासारखा सेप कट केला होता पण आता शिवल्यानंतर तो दिसाय कसा लागलाय, कारण ट्रक्स टाकल्यानंतर गळ्याचा सेप चेंज होतो. शिवल्यावर मी कट टाकला आहे आणि नंतर आपण आता इथं पॅड पहिला अटॅच करणार आहे. ट्रक्स पॉइंटला मी एक मार्किंग करून घेतली आणि हे बघा ह्या कपला मी सरळ बाजू मी हे बघा ही सरळ आहे आपली, अशी मधनं फोल्ड केली, मार्किंग केली आणि ह्याला असा उलटा केला किंवा असा पलटी करून घेतला आणि बरोबर
हे बघा थोडीशी मागं पुढे शिलाई करून तो पॅक केला अस्तरवर आणि परत उलटा करून त्याला सरळ केला. इथपर्यंत समजलंय आणि हा आपला पॅक होतोय. तर मी ह्याला दाब शिलाई टाकायची राहिली होती, अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यानंतर तुम्ही तर टॉप करू शकताय, पण मी इथं अजून एक फिनिशिंग शिलाई पण देते म्हणजे अस्तर बाहेर येणार नाही. आता आपण अस्तर आणि ब्लाउजचा कपडा एकत्र शिवून घेतोय, कारण की हे बघा हा पॅड आणि अस्तर म्हणजे पॅड बरोबर मध्ये आतमध्ये राहील आणि चारी बाजूने आपली शिलाई मारून झाली आहे. इथपर्यंत समजले. आता इथं आपल्याला कमरेला एक पट्टी लावायची आणि हुकाई पट्टी लावायची आहे. तर आपण सगळ्यात पहिला हुकाई पट्टी लावून घेणार आहे. ही हुकाची पट्टी आहे. तर खालची बाजू आपल्याला शिवायची अजून बाकी आहे. तर वरच्या बाजूला मी अर्धा इंच कपडा वर सोडला आहे आणि अशी पूर्ण पट्टी आतमध्ये पलटी केली. आता आपण लेस लावायसाठी मी तुम्हाला अस्तरवर मार्किंग करून दाखवली होती. तर खाली कपडा माझा 2 इंच राहिला होता, तर मी 2 इंचाला मार्किंग केली, 1/2 इंच असा योक शेप सारखा शेप दिला आहे. आणि आपण अशी लेस आता पूर्ण गळ्याच्या बाजूला अशी इथून अशी अटॅच करणार आहे. लेस छोटी आहे त्यामुळे आपल्याला इझिली ती आपण जशी हवी तशी फिरवू शकतो. ही माझी पद्धत कशी वाटली, आवडली तर मला एक कमेंट नक्की करा. हे बघा मी लेसला बिलकुल कुठं चुनी किंवा काही केल्या नाही आहे. अशी लेस फक्त सुई खाली अटकून फिरवते, मला हवी तशी ती फिरते आणि लेसच्या बरोबर मध्ये शिलाई मारते. लेस आपली बारकी आहे, छोटी आहे. आपली लेस अटॅच करून झाली आहे. आता आपण कमरेला हे ब्लाउज मधलाच कपडा शिल्लक राहिला आहे, कारण हे हातासाठी होता. आपण हात फुग्याचे घेतलेत ह्या ब्लाउज साठी. तर ही लेस अशी शिल्लक राहिले तर मी ती अशी कमरेला यूज करायला लागले. तर हे बघा असं मी आतमध्ये फोल्ड करून लेस कमरेची सुद्धा परफेक्ट करून घेतली आणि त्याचा सुद्धा छोट्याशा लेसचा सुद्धा छान लुक बनला आहे. मी सुरुवातीला ही गळ्याला लावायचा विचार केला होता, पण ती छोटी लेस पेक्षा मला हा गोल फिरवणं लेस छान वाटलं. सेम दुसरी बाजू पण करून घ्या. आपला ब्लाउज शिवून रेडी आहे. फ्रंट नेक कशी वाटली माझी शिवायची किंवा कटिंग करायची पद्धत, आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मी पूर्ण ब्लाउजला अशी पायपिंग अटॅच केले. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर लावू शकता, नसेल तर लावू नका. पण लावली तर फिनिशिंगला ब्लाउज खूप सुंदर दिसतोय. साडी येलो कलरची आहे म्हणून मी पूर्ण गळ्याला येलो कलरची लेस अटॅच केली आहे. हा आपल्या ब्लाउजचा फायनल लुक आहे. व्हिडिओ आवडला तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.